नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आपल्या किचनमध्ये सगळ्यात जास्त खराब होणारी वस्तू ती म्हणजे आपली फ्रीज. कारण बघा, जी फ्रीज आहे ना, तर ती आपण आठवडाभर किंवा 15-15 दिवस स्वच्छ काही करत नाही. आणि आपलं जर वापरणं व्यवस्थित असेल किंवा जर आपलं रुटीन थोडंसं नॉर्मल असेल, तर अशा वेळेला बघा, जे फ्रीज आहे ना, तर ते अगदी स्वच्छ आणि नीटनेटकं राहतं. पण आपल्याकडे कधी घाई असते किंवा म्हणजे बघा, रुटीन एकसारखं नसतं प्रत्येक वेळेला. तर अशा वेळेला मग काय होतं की फ्रीज ना खराब होतो. आणि अशा याच्यामध्ये ना एकतर फ्रीज बघा, आपण ना रोजच्या रोज स्वच्छ करू शकत नाही. आठवड्यातून एखाद वेळा किंवा 15 दिवसातून एखाद वेळा आपण फ्रीजची जी साफसफाई आहे तर ती करायला घेतो. तर इथे जो फ्रीज आहे तर तो मला स्वच्छ करायचा होता. आणि बघा, प्रत्येकच वेळेला फ्रीज स्वच्छ करायच्या वेळेला म्हणजे प्रत्येकच आठवड्याला जे फ्रीज आहे किंवा त्यातले जे काही शेल्फ आहेत, जे ऑर्गनायझर आहेत, तर ते प्रत्येक म्हणजे प्रत्येक आठवड्याला मी काढून त्यांना घासत नाही. कारण बघा, एकतर ना तो जो काम आहे तर तो म्हणजे इतका टाईम टेकिंग काम असतो की पूर्ण फ्रीजचे ऑर्गनायझर, पूर्ण फ्रीजचे शेल्फ स्वच्छ करायचे म्हटलं तर त्यामध्ये आरामात तुमचा 1 ते 1.5 तास पूर्ण फ्रीज स्वच्छ करण्यासाठीच जातो. आणि प्रत्येकच आठवड्याला इतका वेळ नुसता फ्रीज स्वच्छ करण्यासाठी देणं, तर हे कोणत्याच गृहिणीला शक्य नसतं. कारण गृहिणी जरी असती, नुसती घरकाम करणारी जरी असली, तरी घरातले कितीतरी कामं असे आपल्या मागे असतात की नुसतं कोणी एका कामाच्या मागे आपण लागू शकत नाही. घरातले इतरही कामं असतात. तर त्यामुळे प्रत्येक वेळेला फ्रीजचे सगळे शेल्फ आणि फ्रीजचे सगळे ऑर्गनायझर जे आहेत तर ते स्वच्छ करणं आपल्याला शक्य होत नाही. तर मग अशा वेळेला काय करायचं की जे फ्रीजचे शेल्फ आहेत तर त्यावरनं थोडंसं कॉलिन आणि थोडंसं ना कपडा ओला करून घ्यायचा आणि त्याला अशा प्रकारे छान असं ना स्वच्छ करून घ्यायचं. म्हणजे अशा याच्याने तुमचा जो फ्रीज आहे तर तो छान असा नीटनेटका राहतो आणि स्वच्छ राहतो. नाहीतर मग आपण काय करतो की फ्रीज स्वच्छ करायचा कंटाळा आला की तशाच याच्यामध्ये ना सगळं जे सामान आहे तर ते आपण भरून ठेवतो आणि ते आपण कोंबून ठेवतो. बऱ्याच जणांचा फ्रीज मी बघते इतका अस्वच्छ असतो आणि इतका असा ना काळाकुट्ट झालेला असतो. आता बघा, कोणतीही वस्तू आपण हाताळतो तर ती तर घाण होणारच, पण त्याला स्वच्छ करणं हे आपल्या हातामध्ये असतं. प्रत्येकच वेळेला आपण स्वच्छ नाही करू शकत, पण आठवड्यातून एकदा तरी जी फ्रीज आहे तर ती स्वच्छ करून घ्यायची. कारण बघा, कुठलीही वस्तू आपण जितकी स्वच्छ ठेवतो तितकी तिची जी लाईफ आहे तर ती वाढत असते आणि तितकी ती आपल्यासोबत चालत असते. तर आजचा आपला जो मेन विषय आहे तो आहे की छोट्या फ्रीजमध्ये सामानांची मांडणी कशा प्रकारे करायची. तर ते तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे. तर माझा जो पूर्ण फ्रीज आहे तर तो स्वच्छ करून घेतला मी. दाराचा जो पूर्ण सेक्शन आहे तर तो पूर्णच्या पूर्ण स्वच्छ केलेला नाही. फक्त वरचा जो एक शेल्फ आहे तर तोच मी स्वच्छ केला. कारण आता एकतर ना माझ्याकडे इतका वेळही नव्हता. आणि तुम्हाला खरं सांगू, हा जो आठवडा आहे ना तर तो इतका बिजी चालू आहे आणि इतकं म्हणजे हेक्टिक रुटीन चालू आहे या आठवड्यामध्ये. तर अगदी कोणत्याच गोष्टीला प्रॉपर जो आपला टाईम असतो तर तो माझ्याकडून देणं नाहीच होत आहे. तर त्यामुळे सध्याचा मला जसा तात्पुरता म्हणजे मला जसा स्वच्छ करता येईल किंवा माझ्याकडे जितका वेळ होता त्या हिशोबाने मी माझा तो फ्रीज जो आहे तर तो स्वच्छ करून घेतलेला. आणि तुम्ही बघितले असाल की फक्त तिथे ना एक कॉलिनचा स्प्रे केला आणि एक कपडा फिरवला, पण तेवढ्या याच्यामध्ये सुद्धा तो जो फ्रीज आहे तर तो छान असा स्वच्छ झालेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आवाज तुम्हाला थोडासा बसल्या बसल्यासारखा येत असेल. त्याचं कारण असं की एकतर ना सर्दी झालेली आहे आणि दुसरं म्हणजे गळ्यामध्ये सुद्धा थोडासा कफ आहे. तर त्यामुळे जो आवाज आहे तर तो थोडासा असा बसल्या बसल्यासारखा येत आहे. आणि दुसरी गोष्ट, जसं की मी तुम्हाला सांगितलं की या आठवड्यामध्ये म्हणजे इतका हा आठवडा बिजी गेला आणि इतकं हेक्टिक रुटीन होतं या आठवड्याचं. त्याचं कारण असं की एकतर बघा, घरी पाहुण्यांची ये जा, दुसरं म्हणजे माझंसुद्धा बाहेरगावी जाणं काही कारणामुळे, आणि पुन्हा आणखी काही कार्यक्रम होते या आठवड्यामध्ये. लग्न होतं, वास्तुपूजन होतं, तर असं सगळं या याच्यामध्ये चालू आहे. आणि कुठलाही एक कार्यक्रम असेल किंवा कुठले पाहुणे जरी आलेले असतील तर आपल्या एका दिवसासोबत ना आपलं 3-4 दिवसाचं जे रुटीन आहे तर ते बिघडतं.
आणि या आठवड्यामध्ये तुम्ही बघितले असाल की व्हिडिओसुद्धा प्रॉपर येत नाही आहेत. नाहीतर बऱ्याच दिवसापासून ना मी एक जी चेन आहे तर ती मेंटेन केलेली होती की रोजचा एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करायची. पण या आठवड्यामध्ये ती जी चेन आहे, ती जी साखळी आहे तर ती माझ्याकडून तुटली. म्हणजे कधी कोण्या दिवशी व्हिडिओ येतो, कोण्या दिवशी येत नाही, कधी 2 दिवसाचा सुद्धा ब्रेक होतो. कालसुद्धा म्हणजे काल आणि परवाच्या दिवशी 2 दिवस व्हिडिओ काही आलेले नाहीत. तर म्हटलं चला हा व्हिडिओ ना माझ्याकडे शूट होता तर तो तुमच्यासोबत शेअर करूयात म्हणून. तर पावसाळ्यामध्ये बघा जे भाजीचं आहे ना तर ते थोडंसं व्यवस्थित आपल्याला ठेवावं लागतं. कारण पावसाच्या पाण्यामुळे ना ते सगळं असं ओलं होतं आणि त्यांना थोडंसं व्यवस्थित प्रॉपर ठेवलं की ते छान असं आठवडाभर फ्रेश राहतं. तर इथे जे भाजीचं आहे तर ते मी पंख्याच्या खाली सगळं असं ठेवलं होतं. आणि पावसाळ्यामध्ये भाजीचा आपण कशाप्रकारे स्टोअर करायचं किंवा कशाप्रकारे केअर करायची किंवा कशाप्रकारे आपण जे आठवड्यातून भाजीचं आणतो तर ते सुद्धा आपण कशाप्रकारे म्हणजे त्यांना ठेवायचं, तर याविषयीसुद्धा एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे. तर बघा सगळं जे भाजीचं होतं ना तर ते मी आधी तोडून घेतलं. कारण बघा आपण काय करतो, सगळ्याचं सगळं भाजीचं आणलं की तसंच फ्रीजमध्ये कोंबून ठेवतो. आणि कोणी तर ते जे भाजीचं आहे ना तर ते सुद्धा सॅग्रिगेट करून ठेवत नाही. एक जो मोठा ट्रे दिलेला असतो तर तिथे सगळं भाजीचं पिशवीतून ओतून घेतात किंवा मग जिथे जशी जागा मिळेल तसं कोंबून घेतात. पण तसं न करता अशा प्रकारे ना वेगवेगळं सगळं भाजीचं सॅग्रिगेट करून घ्या. कारण बघा सकाळी सकाळी ना आता मुलांच्या शाळा चालू होतील किंवा ऑफिसचा डबा असतो किंवा मग आपल्याला घरगुती जरी स्वयंपाक बनवायचा असेल तर अशा वेळेला बघा भाजीचं जर सगळं सॅग्रिगेट असेल ना तर आपल्याला ना म्हणजे वेळेवर धांदल होत नाही आणि आपली तारांबळ उडत नाही. तर त्यामुळे जेव्हा कधी आपण भाजीचं आणतो तर सगळं आठवड्याभराचं भाजीचं तोडून ठेवून द्यायचं आणि सगळं सॅग्रिगेट करून ठेवून द्यायचं. तर त्यामुळे आपल्या मागची थोडीशी ना धावपळ कमी होते आणि स्वयंपाक बनवताना आपल्या मागे ना पाहिजे तेवढी दगदग होत नाही. तर सगळं भाजीचं अशा प्रकारे इथे या प्लास्टिकच्या डब्यांमध्ये काही पिशव्यांमध्ये मी स्टोअर करून घेतलं. जी भाजीचं मी डब्यांमध्ये ठेवू शकते त्यांना डब्यांमध्ये ठेवलं आणि बाकीचं मग काही असतं तर ते कॅरी बॅगला ठेवलं. तर चला आता ना फ्रीजची जी मांडणी आहे तर ती बघूयात. माझा जो फ्रीज आहे तर तो अगदी छोटा आहे आणि छोट्या फ्रीजमध्ये मी कशा प्रकारे मांडणी करते तर तेच तुम्हाला आज इथे बघायला मिळणार आहे. तर बघा खालचा जो मोठा टब आहे तर त्यामध्ये टमाटर, वांगे किंवा सलादसाठी ज्या काही काकड्या वगैरे असतात, कोहळा असतो, लौकी असते किंवा आणखी असं बरंचसं भाजीचं असतं जे आपण डब्यांमध्ये स्टोअर करून ठेवू शकत नाही. तर ते सगळं भाजीचं मी काय करते, टमाटर, वांगे वगैरे कॅरी बॅगला ना अशा प्रकारे ठेवते. म्हणजे कॅरी बॅगमध्ये ठेवलं की ते ना खराब होत नाही भाजीचं, खूप दिवसपर्यंत आपल्याला चालतं. तर सगळे जे मोठे मोठे आयटम होते तर ते मी खालच्या भागाला ठेवले. आणि त्यानंतर डब्यामध्ये जे आयटम होते तर ते बघा अशा प्रकारे ना इथे जो सेकंड लास्ट जो पोर्शन असतो तर ते मी तिथे ठेवलेलं. आणि हे जे डबे आहेत तर यामध्ये अर्ध्या किलोच्या प्रमाणामध्ये भाजीचं येतं. आणि मी जे आहे ना तर आठवड्याभराचं भाजीचं घेऊन येते. कारण माझ्या इथे एकतर अधामधामध्ये भाजीचं आणून देणारं कोणी नसतं आणि दुसरी गोष्ट आपल्या मागे ना इतके कामं असतात की आपल्याकडून ना ते 2-3 दिवसाचं म्हणजे जाणं आणि भाजीचं आणणं माझ्याच्याने तरी नाही शक्य होत. तर त्यामुळे मी जे भाजीचं आहे तर ते आठवड्याभराचंच घेऊन येते. तर सगळे जे डबे होते तर ते सेकंड लास्ट पोर्शनला मी जमवून घेतले. आणि त्यामध्ये तुमचे लिंबू वगैरे असतात तर त्यांच्यासाठी मी छोटे डबे वापरते. त्यानंतर त्याच्यावरचा जो सेक्शन आहे तर तिथे ना फुलांचा डबा प्रॉपर एनी टाईम म्हणजे माझ्या फ्रीजमध्ये ठेवलेला असतो. कारण घरी फुलांचे झाडं नाहीत आणि फुलं मी देवांना चढवण्यासाठी बाहेरूनच आणते. त्यामुळे एक असा मोठा डबा आहे त्यामध्ये ना मी सगळे फुलं ठेवते आणि त्याच्या बाजूला जी फ्रूटची बास्केट असते तर ती ठेवते. आज बाजारामध्ये गेलेली असताना इतका पाऊस होता आणि भर अशा पावसामध्ये आम्ही बाजार केला. त्यामुळे फळांमध्ये जास्त काही सामान मी आणलेलं नव्हतं, फक्त केळं आणलेले होते. तर केळं तसे मी फ्रीजमध्ये ठेवत नाही, पण इथे मांडणी मला करून दाखवायची होती. तर फ्रूट बास्केट जी आहे तर ती मी कशा प्रकारे ठेवते तर तेच तुम्हाला मला इथे दाखवायचं होतं. नाही तर केळं मी फ्रीजमध्ये ठेवत नाही. त्याचसोबत बघा जर आपण ड्रायफ्रूट किंवा काही लेफ्ट ओव्हर फूड असतं, शिळं वाचलेलं जे अन्न असतं ते आपण डब्यांमध्ये ठेवतो तर त्यांच्यासाठी सुद्धा इथे माझ्या फ्रीजमध्ये जागा राहते. फ्रीज लहान आहे माझा, पण आपली मांडणी जर व्यवस्थित असेल ना तर छोट्याशा फ्रीजमध्ये सुद्धा आपण कितीतरी सामान ठेवू शकतो. आणि माझा फ्रीज तुम्ही इथे बघू शकत असाल की अगदी भरगच्च असा भरलेला आहे, पण तरीही सुद्धा माझ्या फ्रीजमध्ये तुम्हाला पसारा कुठेही दिसणार नाही. आणि कितीही सामान ठेवून छान अशी व्यवस्थित सगळ्या गोष्टींसाठी जागा होते.
तर अशा प्रकारे मी इथे सामान ठेवते. वरचा जो सेक्शन आहे तर तिथे सगळं असं जे दुग्धजन्य पदार्थ असतं तर त्यांना ठेवते. कारण जे ही डेअरी प्रोडक्ट असतात तर त्यांना थोडीशी जास्त थंडाव्याची गरज असते आणि अगदी वरच्याच भागाला ना फ्रीझरचा सेक्शन असतो. तर त्यामुळे त्याच्या खालच्या भागामध्ये ना मी हे जे म्हणजे दुग्धजन्य पदार्थ आहे तर ते ठेवते. तर अशा प्रकारे बघा माझा लहानसा फ्रीज मी म्हणजे अशा पद्धतीने ऑर्गनाईज करते. फ्रीज माझा 190 लिटरचा आहे, सिंगल डोअरचा आहे आणि खूप काही असा मोठा नाही, पण तरीहीसुद्धा इतक्याशा याच्यामध्ये मी सगळं हे जे सामान आहे तर ते तिथे ठेवलेलं आणि फ्रीज बघायलासुद्धा छान दिसतो आणि कुठेही पसारा दिसत नाही. त्यानंतर मग जे आलं लसण आहे तर आलं लसण ठेवण्यासाठी मी अशा प्रकारे हे छोटे छोटे ना ऑर्गनायझर आहेत माझ्याकडे तर त्यांचा मी वापर करते. आता हे सुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवते. बरेच लोक ना मनाई करतात की आलं लसण फ्रीजमध्ये ठेवायचं नाही, पण बाहेर ठेवलं ना तर ते खराब होतं. तर त्यामुळे ते सुद्धा मी इथे म्हणजे फ्रीजमध्येच ठेवते. तर हे दोनही जे ऑर्गनायझर आहेत तर ते दाराच्या सेक्शनला ठेवते. त्याच्या खालच्या बाजूला जे काही आपले मसाले असतात, सांबार मसाला, छोले मसाला, बरंचसं म्हणजे आयटम आपण वापरतो तर ते तिथे ठेवलेलं असतं. त्यानंतर रवा वगैरे सुद्धा मी फ्रीजमध्येच ठेवते. एक्स्ट्राचं काही सामान असेल जे बाहेर खराब होऊ शकतं तर ते सुद्धा मी फ्रीजमध्येच ठेवते. त्यानंतर खालच्या भागाला अशा ना बॉटल्स ठेवलेल्या असतात. तर अशा पद्धतीने बघा सगळं जे सामान आहे तर ते मी ऑर्गनाईज करून घेते आणि तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता फ्रीज पूर्ण असा कचाकच भरलेला आहे, पण पसारा दिसत नाही किंवा म्हणजे कितीतरी सामान इथे हे ॲडजस्ट झालेलं आहे. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच की छोट्याशा जागेमध्ये सुद्धा आपण सगळं काही व्यवस्थित ठेवू शकतो जर आपली मांडणी व्यवस्थित असेल, आपली जर रेवठे व्यवस्थित असेल. तर चला अशा प्रकारे सगळा जो फ्रीज आहे तर तो ऑर्गनाईज झालेला आहे. आजचा जो व्हिडिओ आहे तर तो मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून माझे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. तर चला आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत आणि हो व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगत चला. बाय. हर हर महादेव.